नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे, रोकठोक अर्जुन डोंगरे ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रोकठोक अर्जुन डोंगरे हे यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. ते पूर्णपणे निशुल्क आहे. तर मग चला, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे जो प्रत्येकाच्या मनात असतो पण कोणी उघडपणे बोलत नाही. राजकारण म्हणजे समाजसेवा की व्यवसाय? आजच्या काळात निवडणुकीत उतरायला कोट्यावधी रुपये लागतात. जो नेता निवडून येतो तो एवढे पैसे आणतो कुठून आणि परत कसे कमवतो, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. चला तर मग आज आपण या पैशाच्या खेळाचं सत्य जाणून घेऊया. मित्रांनो, निवडणुकीचं वास्तव्य एक साधं ग्रामपंचायतचे इलेक्शन लढायचं असेल तर त्याला 10 ते 15 लाख रुपये खर्च लागतो. विधानसभा व लोकसभा निवडणुकीचं तर विचारच करू नका. त्यासाठी 10 ते 15 करोड रुपये एवढा वाढव्य खर्च करावा लागतो. त्यासाठी त्यांना मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, कॉर्पोरेट स्टाईल मार्केटिंग, जाहिराती, मीडिया कव्हरेज या सर्व गोष्टी पैशावरच चालतात. मग प्रश्न पडतो, एवढा प्रचंड पैसा येतो कुठून? कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठमोठे उद्योगपती पक्षांना देणगी देतात. इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे देणग्या मिळतात व त्या मोबदल्यात सत्तेत आल्यानंतर त्यांची कामे केली जातात. मित्रांनो, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR च्या अहवालानुसार अनेक आमदार खासदारांच्या संपत्तीचे 100% ते 500% पर्यंत वाढ झालेली आहे, हे दाखवलं आहे. मित्रांनो, सत्ता मिळवायची म्हणजे पैसा लागतो आणि पैसा मिळवायचा म्हणजे सत्ता लागते. हे चक्रव्यूह आहे. सत्तेत राहणारा पक्ष अधिक निधी गोळा करतो आणि त्या निधीने पुन्हा सत्ता टिकवतो. त्यामुळे राजकारण सेवेचे साधन न राहता व्यवसायाचे साधन बनत चालले आहे. मित्रांनो, याचा लोकशाहीवर काय परिणाम होतो? तर जेव्हा पैसा राजकारणावर नियंत्रण ठेवतो तेव्हा लोकशाहीत संतुलन बिघडतं. गरीब प्रामाणिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. निर्णय जनतेच्या हितासाठी नव्हे तर देणगीदारांच्या हितासाठी घेतले जातात. राजकारणाचं खरं उद्दिष्ट समाजसेवा हे आहे. पूर्वी त्याचे वर्गीकरण 80% समाजसेवा व 20% राजकारण असे होते. पण आता चित्र उलट झालं आहे. 20% समाजकारण आणि 80% राजकारण असं झालं आहे. आपण मतदार म्हणून विचार केला पाहिजे. जो पैसा खर्च करून सत्तेत येतो तो आपला गेलेला पैसा ऐन तेन मार्गाने मिळवणारच. म्हणून भ्रष्ट राजकारणाला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे. म्हणून म्हणतो, आपण सर्वांनी जागरूक बनूया. कारण लोकशाही जिवंत तेव्हा राहते जेव्हा जनता जागी असते. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.